सगळं करायला नाही, मी फक्त शूट करते. वेळ आल्यावर शूट करायला. वेळ आला बाकी तूच करते. बाकी हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अस्मिताज क्रिएशनमध्ये. आज आपण भेटतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज पण आपण बाहेर जात आहोत. कुठे जातोय, काय करतोय, व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. चला तर मग माझ्यासोबत. हे बघा, गाडीत कोण कोण बसलेले. आज आम्ही सगळेच फॅमिली मेंबर चाललोय बाहेर. आमचं नाशिक मधलं क्लायमेट आहे. आणि हा आमचा मेरीचा एरिया आहे. खूप झाड आहेत आमच्याकडे. मेरीच्या एरियामध्ये भरपूर झाडं आपल्याला बघायला मिळतात. छान वाटतं पावसाळ्यामध्ये इकडे. आधीची रांगोळी झाडं किती सुंदर झाली. आम्ही पूर्वी टाय घालून राहिलो असतो. आम्ही सर्वजण आलो होतो मिस्टरांच्या मामा मामींकडे. आणि हे बघा, इथं सगळे तुम्हाला अवॉर्ड दिसत आहेत. हे मामा मामींचे अवॉर्ड आहे, दोघांनाही मिळालेले. आणि त्यांच्याकडे एक मोठं बुक शेल्फ आहे. इथं त्यांचे सगळे आवडीचे बुक्स ठेवलेले आहेत त्यांनी. मामी सुद्धा रायटर आहे, त्यामुळे बरेचसे बुक्स ते लिहित असतात. सगळं करायला नाही, मी फक्त शूट करते. वेळ आल्यावर शूट करायला. वेळ आला बाकी तूच करते. बाकी सगळं एडिटिंग वगैरे सगळं मीच करते. सगळं तूच करते. एडिटिंग मग त्याला वेळ द्यावा लागतो. 4 ते 5 घंटे जातात त्याच्यात. पण मग दुपारी येऊन झोपायचं. आणि कधी कधी असं वाटतं ना की असं सगळे चांगले चांगले क्षण असे स्टोर करून ठेवायचे. पुढे किती छान वाटतं. पुढे किती छान वाटतं आपल्याला बघायला. पण आज आपण आलोय. मिस्टरांचे मोठे मामा मामी आहेत. ही आमची लाडकी भाची सगळ्यात मोठी. आणि मामांचे आणि नातवं भेटले आज. आम्ही झाले. आणि आम्हाला आमच्या मुलांची आठवण त्या निमित्ताने झाली. अगदी डोळ्यात पाणी तरळलं मुलं बघून. आणि खरं तर ते दोघं पण खूप लकी आहे का सगळ्या आजी बाबांचं प्रेम मिळालंय मुलांना. सगळे त्यांना जीव लावतात सगळे. आज आमचा प्लॅन आहे. छानसं स्वयंपाक बनवलाय आम्ही. नॉनव्हेज आहे आज जेवणात. मामांच्या आणि आहोंच्या आवडीचं आहे. त्यामुळे आज आजीने सांगितलं की आपण सगळे बनवू, एकत्र येऊ आणि छानसं प्लॅन करू जेवणाचं. आणि हे बघा, आम्ही इथं सर्वजण एकत्र जेवायला बसलो. मेनू दाखवा ना. आनंद खूप दिवसांनी आता डिसेंबरला आला ना. आणि मामा मामींना पण एक मुलगा एक मुलगी आहे, पण ते दोघंही परदेशात असतात. आणि मग त्यांनाही अशी जेवताना दोघांची आठवण आली. आज नॉनव्हेज होतं तर दोघांच्याही आवडीचं होतं ते. त्यामुळे दोघंही त्यांना मिस करत होते. जेवण झाल्यानंतर आमच्या गप्पा वगैरे झाल्या. त्यानंतर आम्ही निघालो. आणि आम्हालाही पुढे थोडेसे कामं होते.
मग नंतर आम्ही गंगापूर रोडला आलो मिस्टर DIYला, कारण मुलांचं खूप दिवसापासून चाललं होतं की आपण एकदा विजिट देऊया म्हणून तिथं. म्हणून आम्ही आलो आणि बऱ्यापैकी छान क्वालिटीचा माल आम्हाला इथे दिसला. खूप इझी प्राईसमध्ये ना. 99 रुपीज ना. ॲक्च्युली आपल्याला घ्यायचं काहीच नाही आहे, पण सहज एन्जॉय करायला आणि काहीतरी बघायला आले युनिक. हा रेसिपींचे बाउल घेऊ शकते मी, रेसिपींसाठी लागणार आहे बाउल. वेगळ्या कलरचा आहे हा. कितीला आहे हा बाळ? प्लास्टिकचं ते पण नको. काय ते? छान आहे पण बॉलच आहे, पण युनिक आहे काहीतरी. छान आहे बॉल. हां ते पण छान आहे. बघू. ओ वाव, कितीला आहे बघू. असं ओपन दाखव ना. 50. खरं तर आम्हाला इथं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बघायला मिळाल्या आणि खूप काही मोठ्या प्रमाणात स्टॉक पण इथं अवेलेबल होता. याच्यात तुम्ही घरगुती वापराच्या असतील, काही इलेक्ट्रिकल असतील, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, त्याचबरोबर स्टेशनरी होती, मुलांच्या आवडीनिवडीच्या गेम वगैरे, या बऱ्यापैकी वस्तू आम्ही इथं बघितल्या. ग्रीन कलर पाहिजे असतो. डके गोड
आम्ही इथून बाहेर पडलो आणि त्यानंतर बाहेर बघा एवढा जोरदार पाऊस पडत होता. मग आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला थोडं अजून एक काम होतं, त्यासाठी आम्ही परत एकदा बाहेर पडलो आणि पावसाचाही आनंद घेतला. त्यानंतर थोडंसं किराणा शॉपिंग करायची होती आम्हाला अजून. पुन्हा आम्ही आलो बाफना बाजारमध्ये, थोडीशी शॉपिंग केली आम्ही इथे. काय ते डाळ ती घ्या ना, ती घ्या ना. ही बाफना बाजारचा मी याआधी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तोही तुम्ही नक्की बघा. इथला किराणासुद्धा खरंच खूप सुंदर असतो. आम्ही परत एकदा आलो होतो इथं विजिट द्यायला. आता वाजलेत 9. आम्ही आलो तर बाफना बाजारमध्ये आणि तिथं थोडी शॉपिंग केली, थोडासा किराणा घेतला. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सकाळची घ्या. बाय.